प्रकाश
इथं जमलो आहोत. आजचा पहिलाच दिवस आणि आजच्या या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला यावी. खरंच माझी खूप मोठी संधी मिळाली की माझ्याच गावी पुन्हा मला बोलावलं. आणि हा आनंद माझ्या एकटीचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे. हा खेळ नव्हे एकट्याचा, सगळ्यांचा आनंद हा आहे. आणि हा आनंद आपल्याला इथं बसून अनुभवायचा आहे. वाळवंटामध्ये जी ब्रह्मानंदी टाळी सगळ्या संतांनी अनुभवली ना ती आपल्याला इथं या सप्ताहामध्ये अनुभवायची आहे. म्हणून आपण सप्ताह हे कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन सगळ्या गोष्टी करत असतो का? आपल्याला त्यातून काय प्राप्त करायचंय? तर आनंदच. या आनंदासाठी सगळेजण इथं जमलो आहोत. इथं जमलेल्या सर्वांनाच मी वंदन करते. प्रामाणिकपणाला परमार्थ करणारे असे सर्व गुणीजन सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. इथं उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील कला उपासक, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. इथे काही बाळगोपाळ आहेत, महिला वर्ग आहेत, तसेच सर्व श्रोते, सर्व ग्रामस्थ, नाणेगाव ग्रामस्थ सर्वांना मी वंदन करते. आणि पुढे निरूपणाला मी सुरुवात करते. बोला तरी कवदे हरे कृष्ण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. आपला आवाज ना कुठेतरी कमी पडतो, त्यामुळेच बाकीचे लोक आपल्या धर्मावर बोलतात. आपला आवाज कुठेतरी वाढला पाहिजे. विचार जर केला ना, भक्ती जो विषय आहे ना, हा भक्ती आपल्या धर्माची आधारभूमी आहे. भक्ती जर आपल्या मनातून संपली ना तर धर्म राहील का? त्यामुळं सर्वांनी ठणकावून जय जयकार करा. बोला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. माऊली म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. माऊलींना माहिती आहे की सर्वजण आपण भक्ती करतो, सगळेजण भक्ती करतो, वेगवेगळ्या देवतांची करतो, उपासना करतो. पण माऊलींना निश्चित खात्री आहे की आपण जे भक्ती करतो त्यात कुठेतरी कमतरता आहे, अशी त्यांना खात्री आहे. म्हणून माऊलींनी काय केलं की या भक्तीला भावाची जोड दिली. म्हणून म्हणतात भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. तुमच्या मनात जर भाव असेल आणि त्या भावयुक्त अंतःकरणाने तुम्ही जर भक्ती केली तर ही भक्ती पुढे मुक्त स्थितीला प्राप्त होते. आणि ही भक्ती मुक्त स्थितीला प्राप्त होण्याकरताचा जो क्रम आहे तो आम्हाला आद्य शंकराचार्य सांगतात. सत्संगत्वे निसंगत्वं, निसंगत्वे निर्मोहित्वं, निर्मोहित्वे निश्चलत्वं, निश्चलत्वे जीवनमुक्तिः. जीवनमुक्तीचा जो क्रम आहे तो अनुसरावा लागेल आपल्याला. पण त्यासाठी थोडंसं आपण उलट जाऊया की आम्हाला जीवनमुक्त स्थितीला जर प्राप्त करायचं असेल ना तर आम्हाला आधी निर्मोही व्हावं लागेल. निर्मोही होण्याकरता तुम्हाला निश्चल व्हावं लागेल. निश्चल होण्याकरता तुम्हाला निसंग करावं लागेल. आणि निसंग करण्याकरता तुम्हाला सत्संग करावं लागेल. दुर्लभ असणाऱ्या 3 गोष्टी सुद्धा आद्य शंकराचार्य सांगतात आपल्याला. दुर्लभं त्रयमेवैतत् दैवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. या 3 गोष्टी मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रयः. मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ आणि तो आपल्याला मिळाला. आपण सगळी कोणाची लेकरं? भगवंताची लेकरं. एवढं मोठं गिफ्टच आपण इथे आहोत. गिफ्ट आपल्याला देवाने दिलंय. आहोत देवाची आवडीनं देवा. आपण देवाला आवडतं तसं वागतो की आपल्याला आवडतं तसं वागतो? जर मला पूजा करायची असेल तर पूजा करताना ते सोवळं घालून वगैरे पूजा करतात की पटकन आपल्याला वेळ घाई आहे म्हणून आपण पटपट आहे त्या कपड्यातच पूजा उरकून टाकतो. हे काय झालं? देवाच्या आवडीने पूजा का आपल्या आवडीने पूजा? त्यामुळे देवाची आवड आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण त्या परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलंय. दुसरी गोष्ट की मोक्षाची अपेक्षा करणाऱ्या संत मंडळींना मोक्ष आधीच मिळाला आहे. त्यामुळे
न पुण्यम न पापम न पुण्यम न पापम न मंत्रो न तीर्थम न मंत्रो न तीर्थम न वेदाध्ययनम् अहं भोजनं नैव भोजं न भोक्ता चिदानन्दरूपं शिवोऽहं शिवोऽहं। याही पुढे जाऊन देवर्षींनी सुद्धा भक्ती सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं की अहो भक्त कसा असला पाहिजे की ज्या वेळेला आम्ही विसरतो ना देवाला तेव्हा त्याला भक्त म्हणू का आपण? जेव्हा तदर्पिता खिला चालता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति असा जीव कसावेच व्याकुळ होतो जेव्हा त्या भगवंताचं विस्मरण आम्हाला होतं. म्हणून माऊली म्हणतात की भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. अंगात कुठलीच ताकद नाही तरी सुद्धा आम्ही शक्तीच्या फार मोठ्या गप्पा करतो, व्यर्थ गप्पा करतो. अशी माणसं असतात की नाही? त्याचप्रमाणे भक्ती करतात पण मनात भाव असतो का? मनात भावच नाही. पुढे महाराज सांगतात कैसेनी दैवते प्रसन्न परित. अहो प्रश्नच केलाय माऊलीने. जर बारकाईने विचार केला ना तर हरिपाठामध्ये आपल्याला माऊलीने प्रश्नच विचारले. एका वडिलांचीच भूमिका निभावली आणि ज्ञानेश्वरीमध्ये आईची भूमिका निभावली. माऊली प्रश्न करतायत की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. तुला काय वाटलं ते इतका सहज आहे, सोपं आहे की तू भक्तीला लागशील आणि तुला लगेच भगवंत प्राप्त होईल? नाही. उगाच आहे निवांत शिवशिवाय. अरे का उगाच कष्ट करतोय, शिरतोय? जरा शांत राहा, निवांत राहा. पुढे जाऊन परमार्थामध्ये उतावळ करणाऱ्या मनुष्याला सांगतात की सायास धरिसी प्रपंच दिननिशी. हा जो सायास सुरू आहे ना, दिनरात्र प्रपंच सुरू आहे ना, तो काय तुला लाभ द्यायला तयार नाहीये तरी त्याच्यामुळे तू गुरफटून पडलायस. तेव्हा हरिसी न भरसी कवण्या गुणे. इथे पुन्हा प्रश्न केलाय की तू हरीचं भजन का करत नाहीस, हरीला का भजत नाहीस? पुढे महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. ज्ञानदेव सांगतात की अहो हरिजप करणं, तो हरिजप तू का करत नाहीस? तर हरिजप कर. नामाची ताकद काय आहे? तो हरिजप तू करायला पाहिजे. तर काय होईल? जे धरण शब्द वापरले त्यांनी की हा प्रपंच असा घट्ट कवटाळून बसलाय ना, धरण धरून बसलाय म्हणाले, तो प्रपंच सुटेल आणि तुला जे काही प्राप्त करायचं आहे ना ते प्राप्त होईल. हा अभंगाचा सरळ अर्थ झाला. आपण थोडासा अभंगाच्या आतमध्ये प्रवेश करूया. भक्ती जसा संबंध या भावाशी आहे त्याचप्रमाणे मुक्ती. जेव्हा महाराज म्हणतात की भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. हा भाव म्हणजे काय हो नेमका? भाव म्हणजेच प्रेम. भावाचा दुसरा अर्थ काय? प्रेम. किती प्रेम या माऊलींच्या मनात त्या भगवंताविषयी असावं. या चारही लेकरांना आई वडील सोडून गेले. काय संकट या चार लेकरांवर ओढवलंय. अशामध्ये भिक्षा मागायला जावे, कुणीतरी ज्ञानदेवांच्या त्या झोळीमध्ये भिक्षा घालावी, भिक्षेमध्ये ते पीठ घालावं, कुणीतरी झोळी ओढावी खसकट आणि ते पीठ खाली सांडावं. ते सांडलेलं पीठ उचलता येत नाही म्हणून त्या रेघोट्या माराव्या. असं काय पाप त्या लोकांनी केलं होतं? असं काय पाप त्यांनी केलं होतं? एवढं असून सुद्धा त्यांच्या मनात भगवंताविषयीचा इतका अनुराग, इतकं ओतप्रोत भरलेलं प्रेम होतं ना, आणि ते हृदय फक्त एकच बोलत होतं, एकच मागणं देवाकडे मागत होतं की जे फळांची वेपटी सांडू तर या सत्कर्मी रथी वाढू. इतकं उदात्त मागणं की दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे, इतकं उदात्त मागणं माऊलींनी सर्व विश्वात्मक देवाकडे तुमच्या माझ्या करता मांडलंय. असे जानवर आहे. म्हणतात की तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना त्यात काहीतरी कमतरता आहे. म्हणून ते सांगतात की माऊलीचा हरिपाठातलाच अभंग आहे. मागील या जन्मामुक्त झाले. संत मंडळी हे सगळे मुक्त आहेत. तुकोबराय सुद्धा म्हणतात की आम्ही वैकुंठीचे वासी, आम्ही वास्तविक इथले नाही, आलो याचे कारण असेल. मग हे संत मंडळी
करण्यासाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी संतांनी अवतार घेतला. त्यांनी सांगितलं की भावेविना भक्ती, तुम्ही जर भावाशिवाय भक्ती करताय तर तुम्ही मुक्त स्थितीला कसे काय प्राप्त व्हाल? प्राप्त होण्याचा मार्गच तिथे बंद होतो. भाव म्हणजे प्रेम, पण हे प्रेम कुठून असं आणावं लागतं का हो? प्रेम हे हृदयात असावं लागतं. प्रेम तुम्ही आम्ही काय सांगावं? अलीकडे आपण प्रेमाच्या कविता, प्रेमाच्या व्याख्या, असा प्रेमाचा दिवस स्वरूप बघतो का? आम्हाला प्रेमाचा सरळ सोपा अर्थ नाही समजला. आम्हाला जर प्रेम करायचं ना तर आम्ही हिंदू धर्मावर प्रेम करावं, आम्ही संतांच्या वाङ्मयावर प्रेम करावं. का प्रेमासाठी इकडे तिकडे जावं? हे जे प्रेम आहे, देवर्षींनी भक्तिसूत्रामध्ये प्रेमाचं वर्णन केलंय. आणि वचनीयम, प्रेम कसं आहे की तिचा निर्वाचन, त्या प्रेमाचं निर्वाचन करता येत नाही. प्रेम स्वरूपम, अगदी प्रेम स्वरूप आहे या भक्तीचं. पुढे जाऊन म्हणतात म्हणजे एखाद्या साखर खाणाऱ्या माणसाला जर विचारलं ना, काय बाबा साखर कशी लागते, तो सांगेल गोड लागते. पण गोड म्हणजे नेमकी कशी लागते जर विचारलं तर त्याला नाही सांगता येणार. त्यासाठी ती साखर त्याला चाखून बघावी लागेल, खाऊन बघावी लागेल, तेव्हा ती साखर गोड असते असं त्याला भास होईल. म्हणजेच काय की हे भक्तीचं स्वरूप आपल्याला आधी अनुभवायला लागेल, अशी ही भक्ती आहे. म्हणून या भक्तीची जोड, भावाची जोड या भक्तीला दिली त्यांनी. पुढे की जे भक्तीचे विविध प्रकार, नवविधा भक्ती सर्वांना ज्ञात आहेत की भागवतातले जे भक्त प्रल्हादांनी सांगितले ते श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सत्यमावरणम, असे हे नवविधा भक्तीचे प्रकार. याच्याही पुढे जाऊन देवर्षींनी भक्तिसूत्रामध्ये भक्तीचे 11 प्रकार सांगितले. गुण महात्म्यासक्ती, रूपासक्ती, कांतासक्ती, पूजासक्ती, परमदेहासक्ती, वात्सल्यासक्ती, सख्यासक्ती, तन्मयतासक्ती, आत्मनिवेदनासक्ती, पादसेवनसक्ती. आणि इथून पुढे जाऊन मधुराद्वैत संप्रदायाचे गुलाबराव महाराज ते भक्तीचे 16 प्रकार सांगतात. बघा आपल्याकडे किती ऑप्शन आहेत की भक्ती आपण किती विविध मार्गाने करू शकतो. भगवंताची रूपासक्ती काय आहे बघा. जेव्हा गोपाळ कृष्णाचा जन्म झाला, यशोदामाया म्हणाला उत्सव म्हणाव, उत्सव म्हणाव, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, उत्सव सगळीकडे साजरा होत आहे. भगवंत आले गोकुळात, भगवंताचा जन्म झाला, भगवंत आहे गोकुळामध्ये, काय आनंद. त्या भगवंताला बघण्यासाठी सगळ्या गोपिकांनी अशी गर्दी करावी. सगळ्या गवळणी अगदी नटून थटून साज शृंगार करून त्या वाड्यासमोर उभ्या आहेत. अशी भली मोठी रांग लागली. तिथे एक गवळण अगदी 90-95 वर्षाची तिथे आली आणि तिने बघितलं की सगळ्याजण तिथे कृष्णाला भेटण्यासाठी थांबल्यात आणि तिच्याकडे असं काहीच नव्हतं. पण तिने बघितलं की सगळ्यांच्या हातात काही ना काहीतरी, सोन्याची नाणी आहेत, चांदीची नाणी आहेत, मोहरा आहेत, काही ना काहीतरी त्या कृष्णाची दृष्ट काढण्यासाठी काही ना काहीतरी सगळ्यांच्या हातात आहे. पण मी मात्र अशी झाली नाही, मला घरी गेलं पाहिजे, मला पण त्या श्रीकृष्णाचं रूप बघायचंय, पण मी काहीतरी घेऊन येते. आणि सगळ्याजणी नटून थटून आल्यात ना, तसं मला सुद्धा साज शृंगार करून यायचे, कारण त्या देवाला बघायचंय हो, त्याला कसं वाटेल, मी अशीच कशी जाऊ. म्हणून थकलेलं वय 90-95 वर्षाची तशीच मागणी घरी गेली आणि
अंतरीचा भाव होता. त्या एवढीशा गोपाळ कृष्णाला बघायला जायचं होतं, पण मनात किती तो भाव होता, दिव्य भाव असा होता. तशीच ते निघाली. तिच्या यजमानाने ओळखलं, अगं तुला बघितलं म्हणाली की आमचे दिसते वाटतं, कुठे चाललीस? त्या कृष्णाला बघायला चाललीस ना? त्या कृष्णाला कसं वाटलं, अगो काय अवतार केलाय तुझा, जा तर दुरुस्त करून आरशात बघ जरा. तिने जे उत्तर दिलं ना ते मनात साठवण्यासारखे. ती म्हणाली, अहो मला कळतंय माझं सगळं चुकलंय, हो सगळं चुकलंय माझी काहीतरी गडबड झाली आहे, मला सगळं कळतंय. पण जर का मी अशीच माघारी गेले आणि त्यातच मी संपले, मला मरण आलं, तर त्या कृष्णाला बघायचं माझं राहून जाईल. त्यामुळे ही अशी भक्ती या गोपिकांच्या हृदयात होती. त्यामुळे अशा गोपिकांसाठी भगवंत द्वारकेमध्ये रडत होता. या गोपिकांच्या पायांची धूळ अंगाला लागावी म्हणून हा भगवंत व्याकुळ होत होता. अशी ही या भगवंताची रूपाशक्ती. वात्सल्याशक्तीचा जर विचार केला ना, तर यशोदा मैया जेव्हा द्वारकेमध्ये कृष्ण आला, गोकुळामध्ये नव्हता, द्वारकेतच तिथे राहू लागला, तेव्हा इतकं मन कासावीस व्हायचं यशोदा मैयाचं. कारण जेव्हा कृष्ण जन्म झाला होता तेव्हा इतकं लाडाने प्रेमाने वाढवलं, सगळ्या खोड्या सहन केल्या, कोणी कितीही तक्रार करू दे सगळं काही सहन केलं. आणि शेवटी जेव्हा श्रीकृष्ण तिथून गेला तेव्हा ते आईचं काळीज, इकडे भगवंत सुद्धा म्हणायचे उद्धवाला की माझी यशोदा मैयासारखी आई नाही हो, आई कुठेच मला मिळणार नाही. आणि यशोदा मैया सुद्धा कधी पूस त्याने पालटली तरी उत्सव साजरा करायचा, पुन्हा उजवी पूस पालखी केली तरी सुद्धा उत्सव साजरा करायचा. अशी ही यशोदा मैया होती. काय ते म्हणून तेव्हापासूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आईचं वात्सल्य जे रूप आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हा भाव जो आहे तो इथे ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. म्हणून त्यांनी या भक्तीला भावाची जोड दिली आणि म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती होत नाही. भगवंतामध्ये पांडुरंग परमात्मा जेव्हा संत जनाबाई सोबत काम करायचं, संत जनाबाईचं आणि पांडुरंगाचं इतकं सख्य होतं, इतकं सख्य की ती म्हणायची, पांडुरंगा ये रे बाबा माझ्या जवळ बस, मला कामात मदत कर, दळण दळायला मदत कर. कधी कधी तर ते त्या विठ्याला शिव्याच घालायची, अरे रे विठ्या माझ्या मायेच्या कार्ट्या. तरी सुद्धा भगवंत हसत हसत सगळं सहन करायचे. काय ते भगवंताचं आणि एका शिष्याचं नातं असावं. ती म्हणायची, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, नाही आलं मृत पिक तुझी आली ठेण. भगवंत म्हणतात, अगं जणे तुला काय वाटलं, अगं मी एकटाच आहे ग, माझ्या दारात जे भक्त येतात ना सगळे लबाड भक्त, मनात एवढेसा सुद्धा भाव नाही. 5 रुपये 10 रुपये दान पेटीत टाकायचे आणि मोठी मागणी करायची, यंदा पुरीचं लगीन जुळू दे, यंदा माझ्या पोराला नोकरी लागू दे, अशा मोठमोठ्या मागण्या करायच्या. 10 रुपयात 5 रुपयात काही होतं. भगवंत म्हणतात, मीही होतो एक करुणेना मुळी मला, आनंदसा मला गे विधला तुझी यादी ठेण. म्हणून भक्ती कशी असली पाहिजे, भक्तीमध्ये भाव असला पाहिजे, शुद्ध प्रेम, श्रद्धा, विश्वास असला पाहिजे. आणि जसं माऊली म्हणतात की भक्ती ही भावयुक्त अंतःकरणाने करायला पाहिजे. तुम्ही जर विचार कराल की भक्ती कशी असावी, हे भक्ती भावस्वरूप असावी, पण हे भाव म्हणजे प्रेम, पण नेमकं प्रेम कसं की जे देवर
होणार आहे. जर आपण विचार केला तर प्रभू रामचंद्रांची जी भक्ती केली ती कुणी केली असेल? मारुतीरायाने. जगाच्या पाठीवर एकमेव असं उदाहरण आहे, एकमेव असं उदाहरण आहे या मारुतीरायाचे की जगाच्या पाठीवर दास्यभक्ती काय उत्तम उदाहरण आहे. जेव्हा रावणाचा वध झाला, सगळी मंडळी अयोध्येला आली. अयोध्येला आल्यानंतर तिथे उत्सव साजरा झाला. प्रभू रामचंद्र सगळ्यांना प्रसाद देत होते. पण इकडे सगळ्यात पहिल्यांदा प्रसाद कोणाला मिळणार? सगळ्यांना वाटलं मारुतीला मिळणार. पण लक्ष्मणाने अशी मोठी यादी काढली की त्याच्यामध्ये राजे, सुग्रीव, नल, नील, जांबुवंत, विभीषण, अहो मारुतीचं नावच नाही कुठे. मारुतीला वाटलं भगवंत मला विसरले काय म्हणून. या गर्दीत मला बघितलं नसेल त्याने जरा पुढे गेले, त्यांच्याकडे बघितलं, थोडीशी मान वर केली. आपण कशी ग्रुप होतात मान वर करतो, जरा मान वर केली तरी प्रभूंचं लक्ष नाही. थोडंसं हाताने खुणवलं, प्रभू रामचंद्राने त्याच्याकडे पाहिलं आणि खाली मान घातली. बरोबर मारुतीरायाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. रामा, आता या देहाचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, हा देह तरी कशाला ठेवू मी म्हणून रडत रडत निघाला. इतक्यात सीतामाईचा आवाज आला, मारुते, ए मारुते. मारुते सीतामाईकडे आनंदाने गेला, विचार केला, माझा बाप मला विसरला पण माझी आई मला नाही विसरली. आनंदाने उड्या मारत सीतामाईकडे गेला, जवळ बसला. सीतामाईने त्याच्या मस्तकावरून हात फिरवला, म्हणाल्या, मारुते, अरे किती कष्ट घेतलेस तू आमच्यासाठी. स्वतःसाठी तू काहीच केलं नाहीस, आमच्यासाठी किती कष्टलास, झिजलास. तू नसतास तर त्या रावणाचा वध कसा झाला असतास. त्या लंकेला जाऊन माझा शोध कोणी घेतला असता. पुन्हा आपण इथे सगळे कसे आलो असतो, आपण द्रोणागिरी कोणी उचलला असतास. मारुते, तू नसतास तर काही शक्य नव्हतं रे, काही शक्य नव्हतं. किती कष्टलास, किती कष्टलास. हे घे तुला प्रसाद पाहिजे ना, असं म्हणून त्यांनी त्याच्या गळ्यात सीतामाईने तिच्या गळ्यातला कंठा काढला. असा एवढा कंठा होता तो त्याच्याजवळ दिला. हा घे तुझा प्रसाद म्हणाल्या आणि तो कंठा घेऊन तसाच उड्या मारत निघून गेला. तेव्हा सीतामाई म्हणाल्या प्रभू रामांना, बघा असं कळावं लागतं, तुम्हाला तर काही कळत नाही. तेव्हापासून कदाचित हा शब्द घराघरात आहे. तिथून तो परत आला. पहारेकरी तो तिथून बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर धाडकन आवाज आला. धाडकन आवाज आल्यानंतर काय झालं विचारणा झाली. पहारेकरी आतमध्ये आला आणि म्हणाला, अहो सीतामाई, तुम्ही गेलेला कंठा फोडला या मारुतीरायानं. माईला राग आला. का बरं? जा त्याला बोलवून आण. त्याला बोलावलं आणि विचारलं, का रे, का कंठा फोडला? तुला प्रसाद हवा होता ना, काच केलंस तू? मारुतीरायाने उत्तर दिलं, माई, तू प्रेमाला प्रसाद दिला गो मला, पण याच्यामध्ये मला माझा राम कुठेच दिसत नाही ग. माझा राम मला कुठेच दिसत नाही. चिडल्या म्हणल्या, सारखा राम राम करतोस, कुठे तुझा राम? त्याच क्षणी मारुतीरायाने आपली छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दाखवलं आणि म्हणाले, हे बघ माई, प्रभू राम तर आहेत, पण त्यांच्याबरोबर तू सुद्धा आहेस. अशी दास्यभक्ती करणारा हा मारुतीराया होता. आणि अशी ही भावाने, भाविक अंतःकरणाने केलेली ही भक्ती भगवंताला अपेक्षित आहे, ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, आहे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती. पुढे जाऊन सांगतात की कैसे दैवत प्रसन्न त्वरित. देव इतका सहज सोपा आहे की तुम्ही भक्ती कराल आणि देव तुमच्या जवळ येणार आहे. असं होईल का हो? एक जण तर म्हणाला, अहो मी शंकराची खूप आराधना केली,
सांगू, ही जी भक्ती आहे ना, ही देव बदलण्यासाठी नाही तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी ही भक्ती आहे. आणि ही भक्ती ज्ञानोबरायांना अपेक्षित आहे. सुखासाठी सगळे जीव प्रयत्न करत असतात, किती तळमळच असते सगळ्यांच्या मनात. संत नामदेव महाराज वर्णन करतात, सुखाला आगी कधीसे तळमळ, सुखाला आगी कधीसे तळमळ, सद्गुरू पंढरीसे साधे गोरे, तरी पंढरीसे साधे गोरे, सुखाला आगी कधीसे तळमळ, सुखाला आगी कधीसे तळमळ, परी अवघाची सुख होसी, परी अवघाची सुख होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरणासी, जन्मोजन्मीचे दुःख विसरणासी, परी अवघाची जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, परी अवघाची सुख होसी. संतांनी यावर उत्तरे दिली. आपण इथे का आलो, कशासाठी आलो, आपलं ध्येय काय, व्हाय वी आर हिअर, व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ जर विचारलं तर आपल्याकडे उत्तर नाही, आपण इथे का आलो. संतांना जर विचारलं तर संतांनी उत्तरे दिली. त्यांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे बोली, ज्ञानदीप लावून कीर्तन प्रवचन साधना ही भक्ती देण्यासाठी संत मंडळी इथे आले. तर ही भक्ती कशी असली पाहिजे, तर भावयुक्त अंतःकरणाने केलेली ही भक्ती पाहिजे. महाराज म्हणतात की सुखासाठी इतकी धडपड करता तुम्ही, पण तू हरीचं नाम का घेत नाहीस, हरीला का भजत नाहीस असा प्रश्न माऊली करतात ना, तेव्हा माऊलींची ती तळमळ त्यातून दिसून येते की हरीचं पूजन कर, तू भजन कर, त्याने काय होणार आहे, तुला ते साध्य करायचं आहे ना, ते साध्य होईल. म्हणून ते म्हणतात की सायास हरिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. हा जो सायास तुझ्या भोवती आहे ना, दिन रात्र प्रपंचामध्ये तू अडकलायस, तो प्रपंच तुला लाभ देतोय का हा विचार कर. त्यामुळे तू हरीचं भजन पूजन कर, हा मार्ग त्यांनी स्वतःच सुचवला आहे. एक जगाच्या पाठीवर उत्तम उदाहरण पूजाशक्तीचं म्हणजे अर्चन भक्तीचं जर म्हटलं तर ती आपली शबरी. भिल्ल वस्तीमध्ये राहणारी, एकदम अरण्यामध्ये राहणारी ही कन्या, अवघ्या 10 वर्षांचं वय होतं. या 10 वर्षातच तिचं लग्न लागणार होतं. एक तिच्या अंगणात बोकड असायचं, त्या बोकडाशी आणि तिची इतकी छान घट्ट मैत्री जमली होती की रात्रंदिवस ती त्याच्याबरोबर खेळायची. पण तेवढं तिचं लग्न ठरवलं आणि पाहुण्यांना वेशवाले म्हणून ते बोकड कापणार होते. हे तिला सहन झालं
केलं, आता प्रभू राम येतील, प्रभू राम येतील हे सांगितलं, पण कधी येतील हे काही ऋषींनी सांगितलं नव्हतं. 10 वर्षांपासून तिथे होती, तेव्हापासून प्रभूची वाट बघतीये. अहो, लहानपण सगळं तारुण्य आलं, तारुण्यात सुद्धा तिची भक्ती तेवढीच वाढत गेली. त्या प्रभू रामाचं नाव सतत मुखामध्ये असायचं आणि तिचं काम चालायचं. किती सूर्य उगवले असतील, किती मावळले असतील, त्यामध्ये घड्याळ नव्हतं, कॅलेंडर नव्हतं. तारुण्यपण सुद्धा सरलं, म्हातारपण आलं, प्रभू राम कधी येणार अहो वाट बघत होती. एक गोष्ट रामासाठी वेचत होती. गोड गोड बोरं अगदी तिने निवडूनच ठेवली होती. शबरीची बोरं प्रसिद्ध आहे. प्रभू रामाची किती तयारी तिने केली की राम येणार आणि अखेर तो दिवस आला. झाडलोट करीत असताना तिला ते दिव्य स्वरूप दिसलं. यापूर्वी प्रभू रामाला तिला कधी बघितलं नव्हतं, पण एका क्षणात रामाकडे बघितलं आणि तिला लगेच प्रभू रामाला ओळखलं आणि तिथे जाऊन तिने अश्रूंचा वर्षाव केला. त्यांच्या चरणी लोटांगण घातलं आणि अशी पाद्यपूजा तिने केली. काय पाद्यपूजा केली असेल हो? फुलं पानं सगळे बंद, रांगोळी काढली, सुरा टाकला, काय ती तयारी केली. या सगळ्यांबरोबर अश्रूंचा वर्षाव सुद्धा केला. अशी ही शबरी अशी भक्ती तिने रामाची केली होती. असं एकमेव उदाहरण आहे. जर संत एकनाथांच्या घरी भगवंत राहिले हो, काय राहिले असतील? भगवंताला राहायला कुठे जागा आहे? मनात जर भाव असेल ना, ज्याच्या मनात भाव आहे त्याच्या मनातच भगवंत राहतो. कारण भक्ताच्या अंतःकरणाशिवाय भगवंत कुठे राहणार? विचार करा. तुम्ही म्हणाल की तो मंदिरात राहतो, पण अहो मंदिरात ती पाषाणामध्ये तुम्हाला मूर्ती दिसते, पण आत्मतत्वाने जे एकरूपत्व आहे ते फक्त
अक्षरशः गळून पडला आणि तो त्याला शरण आला. म्हणून नाथ महाराज म्हणतात की भगवंताला शरण गेलं ना तर सुद्धा भगवंत आपला सांगतो अनन्य शरण निभा प्रभुला अनन्य शरण निभा आपण एक प्रसंग सांगू समारोहाकडे जाऊया. आपल्याला भावांचा भाव काय आहे हा थोडासा बघितला पाहिजे की जेव्हा राज्याभिषेक सोहळा प्रभू रामाचा होणार होता ना तेव्हा प्रभू रामाला वनवासाला जावं लागलं आणि तेव्हा त्यांचा भाऊ सावत्र भाऊ भरत त्याला किती वाईट वाटलं, किती व्याकुळ झाला तो की आता माझा भाऊ माझ्यासोबत नाही. स्वतःच्या आईला मारायला धावले होते की का आई तू असं म्हणालीस. तेव्हा प्रभुराम म्हणले माझ्या आईला काही बोलू नकोस. भरत पण म्हणाला माय गेले तात गेले भरत आता बोलका माग नाही एकच आता आपल्या त्या पादुका म्हणून प्रभू रामाच्या पादुका घेतल्या आणि राज्यकारभार चालवला. असा हा भावाचा भाव. इथे बाजार भाव सोन्याचा भाव अपेक्षित आहे का? एखादी स्त्री 100 तोळे दागिने अंगावर घालू दे पण कपाळाला जर एक कुंकुम तिलक नसेल तर काही शोभा आहे का? हिंदू धर्म संस्कृती आहे आमची. आम्ही मिळवतो गोडवे गातो पण कपाळाला कुंकुम तिलक नसेल. पण या उलट जर एक कुंकुम तिलक कपाळाला आहे पण एकही अंगावर दागिना नाही काय शोभा असते त्या सौभाग्यवतीची. तसाच भाव हा भक्तीचा सौभाग्यालंकार आहे. म्हणून हा भाव करायला इथं अपेक्षित आहे. हा भाव जर मनात असेल ना तर तुमच्या माझ्यासाठी भगवंत तिष्ठत उभा राहणार आहे. भगवंत इथे नक्कीच येणार. हाच भाव बरोबर आहे आपल्याला समजावून सांगतात. माऊली म्हणतात भाविन भक्ती भक्ती मुक्ती गळविण शक्ती बोलू नये कैसे नीलमते सर्वांनी मुखानं नाव घ्या त्या भगवंताचं. अहो त्या लोकांना नसलेलं गुण केलेलं म्हणजे नसलेल्या गोष्टीचे गुण जरी लोकांचं सांगितलं ना तरी सुद्धा लोकांना ते आवडतं. पण त्या भगवंताचा असलेलं गुण जर तुम्ही गायलात ना तर त्या भगवंताला किती आवडणार आहे. तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने नाव घ्या आणि जोरदार ठणकावून भजन करा. श्री राम जय राम जय जय राम. राम जय जय राम. श्री राम
सातपुते बाळू सातपुते काका उत्तम मला साथ लाभली. हात आणि तबला माझे हे हात तसेच मृदुंग मला खूप छान साथ लाभली. आणि त्याचबरोबर की वक्ता तेव्हाच श्रेष्ठ असतो तेव्हा श्रोता त्याच्या सोबत त्याच्या बरोबर पुढे असतो. त्यामुळे सर्व श्रोत्यांच्या चरणी मी नतमस्तक होते की तुम्ही सर्वांनी मला फार सहकार्य केलं आणि फार शांत बसून एकत्र होऊन तुम्ही ऐकलं. यातच मला खूप समाधान मिळालं आणि समाधान मी घरी घेऊन जाणार आहे. हा मला खूप आनंद इथे येऊन झाला. हे माझं खरंच परम भाग्य. बरेच जण म्हणतात ताई या वयात कीर्तन म्हणजे सायन्स घेऊन एक सायंटिस्टचा अभ्यास करून सुद्धा कीर्तन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत त्या तरी सुद्धा म्हणतात या वयात कीर्तन हो. कारण या वयात आम्हाला जी गोडी लागली आहे ना ती कायम मरणोत्तर टिकून राहते. त्यामुळे इथेच खरा आनंद आहे. आणि अशा या कार्यक्रमांमधून तुम्ही आयोजन करता आणि सगळं आम्हाला हे आनंद अनुभवायला मिळतो. दुसरीकडे कुठे मिळणार आहे हा आनंद. त्यामुळे सगळ्यांना मी धन्यवाद देते. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आपले माईकवाले दादा त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि झालेली ही सेवा ईश्वराच्या चरणी भैरवनाथांच्या चरणी मी अर्पण करते. आणि पसायदानाला आपण सांगता बोलूया. धन्यवाद ताई. बरोबर पुढे करण्यापुरतं होती का सात्विक कार्याचे हरिक वाटे ठेवा. आणि आज आमच्या गावच्या बाबतीत मला सांगायचं म्हटलं तर आज
त्रिवेणी संगम आहे. आमचे व्यासपीठावर